श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवर. आज पुन्हा एकदा एक छोटीशी बोधकथा तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. छोटीशी बोधकथा असली तरीही खूप काही आपल्याला शिकवून जाते. बोधकथा ह्या अशाच असतात आणि म्हणून खरं तर आपल्याला अगदी लहानपणापासून बोधकथा शिकवल्या जातात. पण होतं काय की आपण जसं जसं मोठं होत जातो तसं तसं बोधकथा कुठेतरी मागे पडत जातात आणि आपल्याला असं वाटतं की बोधकथा काय फक्त लहान मुलांसाठी आहे. पण नाही, बोधकथा ह्या प्रत्येकासाठी जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर तितक्याच महत्त्वाच्या ठरत असतात. कारण कधीकधी आयुष्यामध्ये असा प्रसंग येतो ना की त्यावेळेस आपल्याला फक्त आणि फक्त काहीतरी प्रेरणात्मक शब्द आपल्यापर्यंत पोहोचण्याची गरज असते आणि हे शब्द अशा पद्धतीच्या बोधकथेतूनच मिळतात. तर चला आजच्या बोधकथेला आपण सुरुवात करूया. शेवटपर्यंत आवर्जून ही बोधकथा ऐका. त्यानंतर तुम्हाला यातून काय बोध मिळाला हे कमेंटमध्ये तुम्ही जरूर सांगू शकता. तर चला सुरुवात करूया. एक राजा असतो. हा राजा एक दिवस काय करतो की गरुडाच्या 2 पिल्लांना त्याच्या महालामध्ये घेऊन येतो. त्याचा खूप मोठा बगीचा असतो. त्या ठिकाणी त्या 2ही पिल्लांना तो घेऊन जातो. आता तिथे एक झाड असतं. त्या झाडाच्या फांदीवर या 2ही पिल्लांना तो अलगद ठेवतो. त्याच्या मनामध्ये असं चालू असतं की हे 2ही पिल्लं माझ्या बगीच्यामध्ये राहतील. मस्त त्यांना ते उडायला शिकतील, उंच आकाशामध्ये झेप घेतील आणि अशा पद्धतीने मी हळूहळू त्यांना मोठं होताना बघेल, त्यांना झेप घेताना माझ्या डोळ्यांनी मी बघेल, असं त्याचं एक स्वप्न असतं. म्हणून त्या 2ही पिल्लांना तो एका फांदीवर ठेवतो. त्यातल्या पहिल्या पिल्लाला तो हातात घेतो आणि थोडंसं उंच उडवतो. पण हे जे पहिलं पिल्लू जे असतं ना, ते पटकन आकाशामध्ये थोडंसं झेप घेतं. आता छोटं पिल्लू असतं, हळूहळू ते झेप घेणारच आहे आणि उंच उडणार आहे, हे या राजाच्या लक्षात आलं. आता पहिलं पिल्लू तर उडालं. आता दुसऱ्या पिल्लाचा नंबर आला. त्याने ते दुसरं पिल्लू हातामध्ये घेतलं आणि त्यालाही असं थोडंसं वरती त्याला उडण्यासाठी म्हणजे असं हात वरती केले. पण ह्या पिल्लाच्या बाबतीत झालं काय, की हे पिल्लू अगदी थोड्याशाच अंतरावर उडालं आणि त्याची जी जागा होती ना, त्याला जेव्हा पहिल्यांदा ज्या फांदीवर बसवलं ना, त्या फांदीवरच ते पुन्हा येऊन बसलं. आता असं का झालं असेल हा विचार तेव्हा त्या राजाच्या मनात आला नाही. त्याला असं वाटलं, की पिल्लू छोटं आहे म्हणून असं झालं असेल. थोड्या दिवसांनी ते उडेल. पण हा राजा रोज प्रयत्न करत होता. पहिलं पिल्लू रोजच्या रोज उडत होतं आणि हळूहळू रोजच्या रोज त्याच्यामध्ये प्रगती होताना दिसत होती. पण त्या तुलनेमध्ये मात्र हे जे पिल्लू होतं, त्यामध्ये काहीही सुधारणा नव्हती. उलट ते अजून त्याच्यामध्ये त्याची जी प्रगती उंचवायला हवी होती, ती उंचवत नव्हती, तर ती अजून खालावत चालली होती. हे पिल्लू त्याच्या जागेला सोडायला तयारच नव्हतं. आता हे पिल्लू असं का करत आहे, हे राजाला समजत नव्हतं. पण ह्या राजाचा हट्ट असा होता, की माझी 2ही पिल्लं उडालेच पाहिजे आणि उंच भरारी त्यांनी घेतलीच पाहिजे. असा अगदी तो हट्टाला पेटला आणि एक दिवस तो त्याच्या मंत्र्याला सांगतो, मंत्र्याला बोलावतो आणि मंत्र्याला सांगतो, की सगळीकडे दवंडी पिटवा आणि सांगा, की राजाच्या गरुडाच्या पिल्लाला जे कोणी उडवायला शिकवेल, त्याला राजा जे मागेल म्हणजे तो जो व्यक्ती उडवेल, त्या व्यक्तीला जे हवं ते देईल अशी दवंडी तुम्ही पिटवा. आता मंत्र्याने राजाचं म्हणणं ऐकलं आणि सगळ्या गावामध्ये अशा अशा प्रकारे सांगून दिलं. आता भरपूर जणं आली इथे. कारण प्रत्येकाला बक्षिसाची अपेक्षा होती. काहीतरी मिळेल म्हणून ते अपेक्षेने आले होते. पण जेव्हा एक-एक करून जेव्हा ते बघत होते ना, की त्या पिल्लाची काय अवस्था आहे, ते पिल्लू अजिबातच उडत नव्हतं. मग आता काय करायचं? तर हे बघूनच काही लोकं निघून गेली होती. अगदी बोटावर मोजण्याइतकी लोकं शिल्लक राहिलेली होती. कारण राजाने सांगितलंच असं होतं, की यामध्ये यशस्वीच व्हायचं. जो कोणी यशस्वी होणार नाही, त्याला मात्र मी खूप गंभीर शिक्षा देणार. असं जेव्हा राजाने सांगितलं, तेव्हा आपला जीव कोण धोक्यात टाकणार ना? आता हळू सगळेच जण गेले. फक्त एकच व्यक्ती शिल्लक राहिला होता. आता हा व्यक्ती काय करेल, काय नाही याचा कुणालाही पत्ता नव्हता. उलट बाकीचे जे लोक होते ना, ते याला हसत होते, की किती मूर्ख माणूस आहे. एकतर हा साधा माणूस दिसत आहे, असाच गावातही पहिल्यांदाच दिसत आहे. जर याला हे जमलं नाही ह्या पक्षाला उडवायला, तर मग याचं काही खरं नाही. राजा याच्यासोबत काय करेल ठाऊक नाही. पण याचं धाडस पाहून राजाला मात्र खूप म्हणजे त्याचा हेवा वाटला, की खरंच याने पुढाकार घेतला म्हणजे याच्यामध्ये नक्कीच काहीतरी क्षमता असेल. पण तरीही तो त्याला रागातच म्हणाला, "तुला माझ्या पिल्लाला उडवावंच लागेल, त्याला शिकवावंच लागेल, नाहीतर माझ्या इतका वाईट कोणीही नाही." हा साधाभोळा माणूस पुढे जातो आणि त्या पिल्लाला सुरुवातीला उडवण्याचा प्रयत्न करतो, पण ते पिल्लू काही उडत नाही. आता तो जो मंत्री होता किंवा इतर जे लोक होते, ते थोडेसे त्यांना म्हणजे थोडंसं हसू आलं. त्यावर ते हसू लागले, की "काय माणूस आहे, झाला. याचं आता काही खरं नाही," असं ते म्हणू लागले. पण तो माणूस त्या राजाला काय म्हणाला, की "तुम्ही मला पुन्हा एकदा संधी द्या." आता राजा म्हणतो, "ठीक आहे, माझ्या पिल्लासाठी मी तुला संधी देत आहे." आता हा माणूस काय करतो, त्या पिल्लाला उडवतो आणि लगेचच त्या फांदीवर जो बसतो, ते पिल्लू ज्या फांदीवर बसायचं ना, ती फांदीच तो कापून टाकतो.
आता हे पिल्लू त्याची जागा शोधायला येतं, परंतु त्याची फांदी त्याला दिसत नाही आणि तो थोडासा सैरभैर होतो आणि असं म्हणता म्हणता तो आकाशामध्ये उंच झेप घेतो आणि बघता क्षणी सगळे लोक त्या ठिकाणी आश्चर्यचकित होऊन त्या पक्षाकडे बघत असतात, की अरे, हा पक्षी थोड्याही उंचावर उडत नव्हता, पण आज उंच आकाशामध्ये भरारी कशा पद्धतीने घेत आहे. आणि हे पाहून अक्षरशः त्या राजाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि त्याने येऊन त्या माणसाला अगदी घट्ट मिठी मारली आणि खूप त्याचे आभार मानू लागला. त्यावर तो माणूस म्हणाला, यामध्ये म्हणजे ही खूप सोपी गोष्ट होती, तुम्ही माझे एवढे आभार मानण्याची काहीही गरज नाही. त्यावर तो राजा म्हणाला, की हे तुला शक्य कसं झालं? तू कसं काय असं हे काम तू कसं काय केलं? तू मला त्याचं म्हणजे सांग, तुला हे कसं जमलं? त्यावर तो म्हणाला, काही नाही महाराज, मी फक्त एक काम केलं. ज्या फांदीमध्ये हा जीव अडकवून बसला होता ना, जी फांदी याच्या पायातली म्हणजे साखळी बनून राहिली होती, ती फांदीच मी कापून टाकली आणि म्हणून हा तिथे त्याची जागा शोधण्यासाठी आला, पण त्याला त्याची जागाच दिसली नाही आणि म्हणून त्याला त्याचे पंख जे आहे ते पसरवावे लागले आणि त्याला उंच भरारी घेता आली. कारण हे सगळं काही त्या फांदीमुळे अडलं होतं. त्याला असं वाटत होतं, की हे फांदीच माझं विश्व आहे. या फांदीशिवाय मी काहीही करू शकत नाही. पण त्याला आज जर डोळ्यासमोर फांदीच दिसली नाही, तर मग मात्र त्याला दुसरा रस्ता शोधावा लागला आणि दुसरा रस्ता शोधताना तो स्वतः इतका उंच उडाला, हे त्याच्या लक्षातच आलं नाही, की मी इतकं उंच कधी उडालो. तर अशा पद्धतीने त्या माणसाने ह्या राजाची इच्छा पूर्ण केली आणि तो जो पक्षी होता त्यालाही उंच आकाशात भरारी घ्यायला शिकवलं. तर ही जी छोटीशी बोधकथा होती ना, या बोधकथेतून आपल्याला देखील हाच एक बोध मिळतो, की आपल्या आयुष्यामध्ये देखील बऱ्याचदा असं होत असतं, की आपण एखाद्या गोष्टीला अशा पद्धतीने चिटकून बसतो ना, की आपल्याला असं वाटतं, की नाही, हेच माझं आयुष्य आहे. या व्यतिरिक्त मी काहीही करू शकत नाही. मी पुढे जाऊ शकत नाही. हे विश्वच आहे माझं. आता समजा तुम्हाला समजण्यासाठी एक छोटंसं उदाहरण देते. आता एखादी व्यक्ती आहे. त्या व्यक्तीमध्ये काहीतरी नवीन करण्याची तिच्या क्षमता आहे. तिच्यामध्ये कौशल्य आहे. समजा तिला व्यावसायिक बनायचं आहे. आपण उदाहरण घेऊया फक्त. तिला समजा व्यावसायिक बनायचं आहे. त्यामधलं तिला संपूर्ण नॉलेज आहे. पण ती नोकरी करत आहे आणि त्या नोकरीमध्ये ती इतकी गुरफटून गेलेली आहे. तिच्या आजूबाजूचं वातावरण असं तयार झालेलं आहे, की बाजूच्या वातावरणानुसार तिला असं वाटतं, की नोकरीच माझं विश्व आहे. नोकरीतच माझं सगळं काही भलं वाईट जे काही होणार आहे, ते माझं नोकरीमध्येच होणार आहे. आणि तो त्या नोकरीला अशा काही पद्धतीने चिटकून बसतो ना, की तो व्यवसायाच्या दिशेने वाटचालच करत नाही आणि त्याचं आयुष्य तिथपर्यंतच मर्यादित राहतं. पण हेच जर एखादी व्यक्ती दुसरी आहे समजा, त्या व्यक्तीवर असा प्रसंग येतो, की तिला त्या नोकरीवरूनच काढून टाकण्यात येतं किंवा ती काही कोणत्यातरी कारणानिमित्त तिची नोकरी सुटते. मग ती व्यक्ती काय शोध घेते, तर मी काय करू शकतो? मी पुढे कसा जाऊ शकतो? आणि मग ती व्यक्ती तिचा मार्ग शोधते आणि ती व्यक्ती एक उत्तम व्यावसायिक देखील होऊ शकते. असे भरपूर उदाहरणं आपल्याला बघायला मिळतील. आपण जर शोधलं ना, तर नक्कीच असे उदाहरणं आपल्याला भरपूर सापडतात. तर सांगायचं उदाहरण म्हणजे हे जे सांगितलं त्याचं कारण एकमेव असंच, की बऱ्याचदा आपल्यालाही भरपूर पुढे जाता येतं. आपल्यासाठी देखील प्रगतीचे मार्ग खुले असतात. पण आपण आपली जागा सोडायला तयार नसतो. आपण जिथे चिटकून बसलो आहोत, आपण तिथेच चिटकून बसतो आणि म्हणून आपल्याला दुसरं काही दिसतच नाही. दुसरंही विश्व आहे. आपण अजून विश्व निर्माण करू शकतो. हे आपल्या ध्यानातच येत नाही. आपल्या क्षमताच आपल्याला ओळखता येत नाही. तर ही छोटीशी बोधकथा तुम्हाला कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच बोधकथा ऐकायच्या असतील तर आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि आपल्या बोधकथा ऐकत रहा. धन्यवाद.